नमस्कार. तर आजचा दिवस थोडासा स्पेशल होता, कारण आज होता अहोंचा बर्थडे. त्यासाठी मी आज सकाळी सकाळी मस्त असा काजू करीचा बेत बनवणार होते. त्यासाठी मी इथं 2 कांदे, 2 टोमॅटो मोठ्या आकाराचे चिरून घेतले. काजूचे असे 2 भाग करून घेतले होते. थोडेसे खडे मसाले घेतले होते. काजू भिजवून घेतले होते. अद्रक, लसूण, मिरची, लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी आणि थोडीशी साय घेतली होती. सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकून भाजून घ्यायचा. कांदा भाजला की मग त्यामध्ये अद्रक, लसूण आणि एक मिरची घेतली होती ती त्यामध्ये टाकून त्यामध्ये थोडंसं ते भिजवलेले काजू टाकायचे आणि ते सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं. गॅसवर ते एकीकडे भाजते तोपर्यंत मी इकडं जिरा राईस बनवण्यासाठी घेतला होता. फौजींची आज होती दुपारची शिफ्ट, त्यामुळं काय आम्हाला बाहेर जाता येणार नव्हतं जेवणासाठी, कारण संध्याकाळी पण यायला त्यांना उशीर होतोच, 10-10:30 वाजतात. मग म्हटलं आपणच सकाळी घरी मस्तपैकी जेवणाचा बेत करूया. तर मग पटकन एकीकडे जिरा राईस लावला. तेल टाकून, जिरे टाकून, त्यामध्ये पाणी टाकून नंतर धुतलेले तांदूळ टाकले, मीठ टाकलं, टोपण लावून त्या भात शिजण्यासाठी ठेवला. आणि इकडं कांदा भाजला होता त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. अर्धा मिनिट ह्याला हलवायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणखीन अर्धा मिनिट ह्याला परतून घ्यायचं. मिठामुळं टोमॅटो सॉफ्ट होतात आणि ते शिजले जातात. आता थोडं त्यामध्ये पाणी टाकून ह्याला 2 मिनिटं बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. आता ते शिजते तोपर्यंत मग एकीकडे मी पीठ मळून घेतलं. पुरी वगैरे असं काही बनवणार नव्हते, खूप जास्त तेलकट होतं म्हणून फक्त चपाती बनवणार होते. आता मटकी मोड आणण्यासाठी ठेवली होती, त्याचीच थोडीशी उसळ बनवणार होते, ती काढून घेतली, कांदा चिरून घेतला. आता हे शिजलं होतं, त्या गॅस बंद करून टोमॅटोवरची हे साल काढून घेतली. आता ते थंड होण्यासाठी ठेवलं. ते थंड होत होतं तोपर्यंत मग एकीकडे मी उसळ बनवण्यासाठी घेतली होती. जास्त गोष्टी टाकल्या नव्हत्या त्यामध्ये, फक्त तेल, जिरी, मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिरवी मिरची कट करून टाकली होती. त्यामध्ये नंतर हळद आणि मीठ टाकून हलवून मटकी त्यामध्ये टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अशीच एकदम सिंपल खूप छान लागते, जास्त मसाला नाही, तिखट नाही, त्यामुळं मुलंही खातात. उसळ बनवून झाली की मग ती एका वाटीमध्ये काढून घेतली. आता त्याच कढईमध्ये मला काजूची भाजी बनवायची होती, त्यामुळं उसळ काढून ती धुवून घेतली. नंतर मग भाजी बनवण्यासाठी घेतली. पहिल्यांदा सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकून घेतलं, थोडेसे खडे मसाले टाकले. आता हे उडून अंगावरच आलं असतं माझ्या. आता त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद टाकून आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती त्यामध्ये टाकली. ते तळण्यासाठी एकीकडे ठेवलं आणि मग लगेच दुसरीकडं चपाती बनवण्यासाठी घेतली. पीठ मग अशीच मळून ठेवलं होतं, त्यामुळे ते छान भिजलं होतं. मग लगेच चपात्या बनवून घेतल्या. आता आज शिवांशला सुट्टी होती त्यामुळे थोडंसं रिलॅक्स होतं, नाहीतर मग खूप जास्त गडबड होते. मुलांना भूक लागली होती, मग त्यांना गरम गरम चपाती आणि मटकीची उसळ खायला दिली. आपण हे मसाले तळण्यासाठी ठेवले होते, ते तळे होते. मग ते काढून पहिल्यांदा व्यवस्थित हलवून घेऊ. थोडंसं खाली चिटकलं होतं, मग ते व्यवस्थित नीट हलवून घेतलं आणि मग त्यामध्ये काजू आपण जे भाजून घेतले होते ते त्यामध्ये टाकले. थोडंसं पाणी ओतलं आणि मग 1 मिनिट त्याला शिजू दिलं आणि नंतर त्यामध्ये गरम मसाला आणि कसुरी मेथी टाकली. ते व्यवस्थित हलवून घेऊन त्यावरती झाकण ठेवून 1-2 मिनिटं त्याला शिजू द्यायचं आणि नंतर शेवटी मग त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकले. आता अर्धा मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि वरून नंतर थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली टाकायची. तर तयार आहे आपली काजू करी. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. भाजी बनली की पटकन अहोंना जेवायला वाढलं आणि नंतर मग त्यांचा डब्बा भरून घेतला. सगळा स्वयंपाक आवरता 12 वाजले होते. टाईम कसा गेला समजलंच नाही. आत्ता फक्त स्वयंपाक झाला होता, बाकी सगळी कामं तशीच होती. मग अहोंना ड्युटीवरती वाटं लावून दिवसभर आम्ही दुसरी कामं केली. मग 5 वाजता आमच्या मॅडम झोपेतून उठल्या होत्या. आल्या मग आणखीन त्यांना मांडीवर येऊन झोपायचं होतं. मग संध्याकाळची सगळी कामं आवरून आम्ही रात्री 8 वाजता डेकोरेशनच्या तयारीला लागलो होतो. खरं तर अहोंना काहीच माहिती नव्हतं यातलं की आम्ही डेकोरेशन करणार आहेत असं. शिवांशलाच मी सांगितलेलं नव्हतं, कारण शिवांशला माहिती असलं की मग तो पप्पांना सांगितल्याशिवाय राहतच नाही. अहोंना मेन म्हणजे सेलिब्रेशन आवडतच नाही. त्यांना केक कट करायला, डेकोरेशन करायला बिलकुल आवडत नाही. त्यामुळं पण मला आवडतं, त्यामुळे माझी इच्छा होती की त्यांचा बर्थडे करायचा म्हणून. त्यांना अशा गोष्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि मला आहे. तर असंच असतं वाटतं प्रत्येक कपलमध्ये, एकाला इंटरेस्ट असतो आणि एकाला नसतो. तुमच्याकडे पण असंच आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. माझं असं म्हणणं असतं की असं सेलिब्रेशन ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी आहेत, पण या आठवणींना पूर्ण आयुष्यभर आपल्यासोबत राहतात. त्यामुळं माझी इच्छा असते की प्रत्येक आठवणी आपण जपून ठेवाव्या. म्हणून मग संध्याकाळी जाऊन केक घेऊन आलेले. डेकोरेशनचं सगळं सामान पहिलंच होतं माझ्याकडं, फक्त बलून घेऊन आले होते केक घेऊन येताना. माझ्याकडे 2 लाइटिंग होत्या. एक दरवाजाकडच्या साईडला एक बोर्ड आहे तिथे एक लावलेली आणि टीव्हीकडच्या साईडच्या बोर्डला एक लावली होती. आणि ही लाइटिंग दरवाजाकडच्या साईडची सुरुवातीला लागली आणि ऐन टायमिंगला ह्यांनी आले होते, त्यावेळेस लागलीच नाही. असा फचका झाला होता आमचा. आता ती नेट पण लावताना वरती काहीच नव्हतं लावण्यासाठी, तर फोटोच्या मागे एक छोटंसं वायर होतं, त्यामध्ये फक्त असं अडकवून ठेवलं होतं मी. आता ते मुलांनी जर ओढलं खाली तर सगळंच खाली येत होतं, त्यामुळे थोडीशी भीती वाटत होती.
तर असं झालं होतं, एकदम सिम्पल होतं डेकोरेशन. पण पिऊनं थोडीशी भिंत घाण केल्यामुळे थोडंसं घाण दिसतंय ते, पण छान वाटते. आता 9:30 पावणे 10 झाले होते. आम्ही वाट पाहत थांबलो होतो. आता ज्यावेळी अहो आले होते, दरवाजा उघडल्याशिवाय मोठ्याने हॅपी बर्थडे म्हणला होता आणि त्याचे पप्पा खूप जास्त सरप्राईज झाले होते. आमच्या फौजी साहेबांनी व्हिडिओमध्ये यायला मना केले, त्यामुळे मग मी तुमच्यासोबत तो व्हिडिओ शेअर नाही करू शकले. तर बघा ना, जास्त मोठी गोष्ट नसते, खूप लहान लहान गोष्टींमध्ये तो आनंद असतो, तो फक्त आपल्याला घेता आला पाहिजे. चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.